नमस्कार. आज आपण बघणार आहोत कंडोम बद्दल. हे एक बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक आहे. याचे फायदे कोणते कोणते आहेत? तर ते ओव्हर द काउंटर अवेलेबल आहे. मेडिकल प्रिस्क्रिप्शनची त्याची गरज नाही, डॉक्टरांची सल्ल्याची गरज नाही आहे आणि तुम्हाला त्याचा कुठलाही असा साईड इफेक्ट नाही आहे. ते हार्मलेस आहे, रिलायबल आहे, चांगला सक्सेस रेट आहे. नंतर जेव्हा इनफ्रिक्वेंट कॉयटस राहतात, जसं की हॉलिडेजला गेलेले असताना किंवा लॅक्टेशन स्तनदा माता जेव्हा असते तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा कंडोम हा उपयुक्त आहे आणि किंवा ओल्ड एजमध्ये सुद्धा हा योग्य रीतीने वापरल्यास फायदाकारक ठरतो. यासोबतच कंडोममुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स जसं की HIV वगैरे जे महाभयंकर इन्फेक्शन्स आहेत त्यापासून सुद्धा संरक्षण मिळतं. तसेच कंडोम जर रेग्युलरली आपण वापरला तर सर्व्हायकल कॅन्सर पासून सुद्धा संरक्षण मिळतं. तसेच त्याचे मेडिकल फील्डमध्ये इतर सुद्धा भरपूर फायदे आहेत. कंडोमचे डिसएडव्हान्टेजेस काय काय असतात बरं? तर काही पेशंट्सला हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काही रॅश किंवा रिॲक्शन आल्यासारखं होतं, परंतु हे फार कमी प्रमाणात आहे. तसेच सेक्शुअल डिझायर कमी प्रमाणामध्ये फील होतं काही पेशंट्सला जर कंडोम वापरला तर, परंतु हे अगदी कमी प्रमाणात होणारे साईड इफेक्ट्स आहेत. याचा फेल्युअर रेट जो आहे तो 3 ते 12% आहेत. जर योग्यरित्या कंडोम वापरला तर 3% फेल्युअर रेट आहे, परंतु जर व्यवस्थित नाही वापरला तर 12% सुद्धा त्याचा फेल्युअर रेट जाऊ शकतो. तर तो व्यवस्थितरित्या कसा वापरायचा हे आपण पुढील व्हिडिओत बघूया, तर नक्की बघा.